नमस्कार मित्रांनो, BFSI मराठी टॉक्स या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन्स पाहणार आहोत बँकिंग एक्झामसाठी, स्पेशली क्रेडिट ऑफिसर एक्झामसाठी. तुमच्यापैकी बरेच लोक सेंट्रल बँक ऑफ इंडियाची क्रेडिट ऑफिसरची एक्झाम दिलेली असेल आणि इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हे जे तुम्ही स्क्रीनवरती टॉपिक्स पाहू शकता, तर हे सर्व टॉपिक्स आपण इथे क्लिअर करणार आहे. कारण ही टॉपिक्स क्रेडिट रिलेटेड आहेत मित्रांनो, जिथे करून तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जर क्रेडिट रिलेटेड प्रश्न विचारले जातील तर तुम्ही चांगल्या प्रकारे आन्सर करू शकता आणि तुमचा तिथे स्कोर वाढू शकतो. कारण ही जी क्रेडिट ऑफिसरची प्रोफाईल आहे ती कम्प्लिटली क्रेडिटची आहे, त्याच्यामुळे क्वेश्चनसुद्धा इंटरव्ह्यूमध्ये क्रेडिट रिलेटेड जास्त राहणार आहेत, म्हणजे लोन रिलेटेड जास्त असणार आहेत. तर तुम्हाला हे बेसिक्स माहीत असले पाहिजे मित्रांनो. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत 5 C's ऑफ क्रेडिट, त्याच्यानंतर 5 P's ऑफ क्रेडिट, त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ लेंडिंग, त्याच्यानंतर OVDs काय असतात, नेक्स्ट सिक्युरिटी ऑर कोलॅटरल, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ चार्ज काय असतं, चार्ज क्रिएशन त्याला आपण असं म्हणतो, त्याच्यानंतर सिबिल की टर्म्स, सिबिलमध्ये कुठले की टर्म्स तुम्हाला माहीत असायला पाहिजेत आणि त्याचं बेसिक ॲनालिसिस कसं असतं. त्याच्यानंतर ॲसेट क्लासिफिकेशन, जे कॉमर्स बॅकग्राऊंड हो त्यांना ॲसेट क्लासिफिकेशन माहीत असेल आणि जे नॉन कॉमर्स असतील त्यांना आम्ही व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणारच आहे मित्रांनो. तर आत्ता आपण स्टार्ट करूया 5 C's ऑफ क्रेडिट. पहिला आहे आपला 5 C's ऑफ क्रेडिट. तर चला मित्रांनो, जसं की तुम्ही आत्ता पाहू शकता 5 C's ऑफ क्रेडिट कोणते कोणते आहेत. पहिला आहे कॅरेक्टर, दुसरा आहे कॅपॅसिटी, तिसरा कॅपिटल, त्याच्यानंतर कोलॅटरल आणि शेवटचं कंडिशन्स. पहिले जे लेटर्स आहेत CCC हे घेतलेले आहेत म्हणून त्याला 5 C's ऑफ क्रेडिट असं म्हणतो. तर आता कॅरेक्टर काय आहे मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, तर तुम्ही एखादे लोन ॲप्लिकेशन केला बँकेकडे तर बँक सहजासहजी तुम्हाला लोन देत नाही. बऱ्याच लोकांचं लोन तर रिजेक्टच होतं मित्रांनो. तर याच्या मागचे कारण वेगवेगळे आहेत, ते आपण वन बाय वन नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा कॅरेक्टर म्हणजे काय, जेव्हा तुम्ही लोन ॲप्लिकेशन केला तर बँक म्हणजे क्रेडिट ऑफिसर, जे की तुम्ही आता प्रोफाईल अप्लाय केलेलं असेल, तर क्रेडिट ऑफिसर काय करतो, तुमचे जे फायनान्शियल कंडिशन आहे ते ॲनालिसिस करतो. जसे की तुमची सॅलरी किती आहे, बँक स्टेटमेंट किती आहे, तुमची सॅलरी रेग्युलर येते का, आणि तुमचे सिबिल रिपोर्ट चेक करतो. म्हणजे सिबिल रिपोर्टमध्ये सर्व काही लोन रिपोर्ट झालेले असतात मित्रांनो. आजपर्यंत तुम्ही जेवढे काही लोन घेतले असाल तर ते सिबिलला रिपोर्ट असतात. म्हणजे तुम्ही आज सिबिल रिपोर्ट काढला तर तुमचे मागील 10 वर्षापासूनचे सर्व लोन तिथे तुम्हाला दिसून जातील. आणि तुम्ही कधी कधी पेमेंट केला आहे का, लेट पेमेंट केला आहे का, अकाउंट सेटल केला आहे, म्हणजे तुम्ही अकाउंटला काही पेमेंट केलीच नाही, डिफॉल्ट केला आहे, हे सर्व स्टेटस तुम्हाला तिथे सिबिलमध्ये दिसतात. तर हे सर्व जे ॲनालिसिस होतं त्या ॲनालिसिसमधून तुमचं कॅरेक्टर हे जे आहे ते समजून येतं, म्हणून याला आपण कॅरेक्टर असं म्हणतो. हे पहिलं तुम्ही 5 C आहे कॅरेक्टर. ह्याच्यानंतर कॅपॅसिटी. आता कॅपॅसिटी म्हणजे काय, बेसिकली फायनान्शियल कॅपॅसिटी मित्रांनो. म्हणजे तुमची सॅलरी किती आहे, 50,000 आहे, 1,00,000 रुपये आहे, म्हणजे तुमची सॅलरी चांगली आहे, फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगला आहे, एज्युकेशन चांगलं आहे, बँक स्टेटमेंटमध्ये तुमचं बँक बॅलन्ससुद्धा चांगला आहे. म्हणजे ॲव्हरेज बँक बॅलन्स जे मंथली मेंटेन करायला लागतं, कुठल्या बँकेमध्ये 10,000 रुपये करायला लागतं मित्रांनो प्रायव्हेटमध्ये, तर मिनिमम तुम्ही किती करता, तर तिथे सुद्धा त्याला ABB म्हणतो आपण, म्हणजे क्रेडिट ऑफिसरच्या जर टर्म्समध्ये त्यांना बँकेच्या ABB म्हणतात, ॲव्हरेज बँक बॅलन्स, ते मेंटेन असायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅपॅसिटी समजून जाईल. समजा तुम्ही लोन ॲप्लिकेशन फाईल केली 10 लाखासाठी, तुमची पेमेंट आहे 30,000 रुपये फक्त, तर तुम्हाला तिथे बऱ्याच अडचणी येतील किंवा तुमची फाईल 100% रिजेक्ट होईल मित्रांनो. जर तुमचे अगोदर लोन चालू असतील तर तुम्हाला तिथे लोन मिळणार नाही, अशी तुमची फाईल रिजेक्ट होईल कारण सॅलरी कमी आहे. तर इथे तुम्हाला कॅपॅसिटी म्हणजे फायनान्शियल कंडिशन एक सिम्पल वर्डमध्ये तुम्ही समजू शकता. याच्यानंतर कॅपिटल. कॅपिटल म्हणजे मनी. म्हणजे आता कॅपिटल हे पर्सनल लोनमध्ये कधी कधी लागू होत नाही मित्रांनो, तर लोनवरती डिपेंड आहे. कॅपिटल म्हणजे तुम्ही सध्या किती मनी पुट करू शकता. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं, तुम्ही जर होम लोनसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे तर होम लोनमध्ये तुम्हाला काहीतरी डाऊन पेमेंट करावा लागतो मित्रांनो. 100% लोन होत नाही आहे, तर ह्या डाऊन पेमेंटला आपण कॅपिटल असं सिम्पल लँग्वेजमध्ये मार्जिन असं म्हणतो.
नेक्स्ट आहे कोलॅटरल. कोलॅटरल म्हणजे जसे की मॉर्गेज लोन, म्हणजे काहीतरी तुम्ही तिथे मॉर्गेज केलं आहे, म्हणजे त्याला आपण गिरवी म्हणतो आपण, तर ते ठेवलेलं आहे तुम्ही, समजा दुकान, घर, तर रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल, कमर्शियल प्रॉपर्टी असेल, तर ती जी आहे बँकेकडे गहाण ठेवलेली आहे, तर त्याला आपण कोलॅटरल म्हणतो. कोलॅटरल काय असतं? फिजिकल कोलॅटरल असू शकतं, म्हणजे घर असेल, गाडी असेल, आणि नॉन फिजिकल म्हणजे सॉरी नॉन फिजिकल म्हणजे कसं, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असते, शेअर्स असतात, हे सुद्धा कोलॅटरलमध्ये येतं. तर कोलॅटरल दोन प्रकार असतात, फिजिकल, नॉन फिजिकल, जिथे आपण टच करू शकतो, दुसरं टच नाही करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कंडिशन्स. आता कंडिशन्स कसे आहेत? कंडिशन्स म्हणजे मार्केट कंडिशन्स मित्रांनो. सध्या बँक जर तुम्हाला लोन देत असेल तर मार्केट कंडिशन्स चेक करते की बाबा कंडिशन कशी आहे, मार्केटमध्ये लोन देण्यासारखी आहे किंवा नाही, हे सुद्धा बँकच्या पॉलिसीमध्ये इन्क्लूड असतं मित्रांनो. त्याच्यामुळे टाईम टू टाईम पॉलिसी रिव्हिजन होत असतात बँकेमध्ये, आणि त्याप्रमाणे क्रेडिट ऑफिसर त्याचं लोन ॲप्लिकेशन ॲनालिसिस करतो आणि तुम्हाला लोन प्रोव्हाइड करतो. आता रिसेशनमध्ये लोनचे रेट, इंटरेस्ट रेट वाढत असतात आणि लोन अप्रुव्हल कमी होतं मित्रांनो, किंवा इन्फ्लेशनमध्ये. सर्व काही RBI तिथे कंट्रोल करत असते, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट वगैरे. त्याच्यामुळे फ्लक्च्युएशन्स होत असतात इंटरेस्ट रेटमध्ये, तर तिथे कंडिशन्स कन्सिडर केली जाते मॅक्रो लेवलवरती. तर ही आहे कंडिशन्स. ह्या बेसिक 5 C's ऑफ क्रेडिट तुम्हाला होप समजले असतील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो 5 P's ऑफ क्रेडिट. आता पीज म्हणजे काय आहे मित्रांनो? ह्याच्यामध्ये पर्सन आहे, पेमेंट आहे, प्रिन्सिपल, पर्पज आणि प्रोटेक्शन. पर्सन म्हणजे आपण ते कॅरेक्टर आहे तेच सेम कॉपी आहे मित्रांनो. पेमेंट म्हणजे सुद्धा तेच मध्ये येतं. प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे तुम्हाला कोलॅटरल आता कॅपिटल म्हणलं. आणि पर्पज म्हणजे लोन कशासाठी पाहिजे, प्रोटेक्शन आणि म्हणजे कोलॅटरल, सिक्युरिटी वगैरे असे. तर 5 C's आणि पीमध्ये काही डिफरन्स नाही आहे, हेच फक्त वेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर सेम प्रिन्सिपल्स, सम प्रिन्सिपल्स ऑफ लेंडिंग विच इन्क्लूड्स सेफ्टी, लिक्विडिटी, प्रॉफिटेबिलिटी, क्रेडिट वर्दीनेस, डायव्हर्सिफिकेशन अँड स्टॅबिलिटी. आता हे मित्रांनो बँकच्या पर्स्पेक्टिव्हनुसार, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या पर्स्पेक्टिव्हनुसार बनवलेले असतात. म्हणजे जे पॉलिसी फ्रेमवर्क करतात ते लोक ही गोष्टी कन्सिडर करतात. पॉलिसी म्हणजे काय? म्हणजे कोणाला लोन द्यायचा, एज लिमिट किती पाहिजे, सॅलरी किती असायला पाहिजे, हे सर्व गोष्टी जे रूल्स रेग्युलेशन्स बनवलेले असतात ना, त्यांना आपण पॉलिसी म्हणतो. तर आता पहिली सेफ्टी. तर पॉलिसी फ्रेमवर्क बनवणारे काय चेक करतात? सेफ्टी चेक करतात. म्हणजे लोन देणं सध्याला किती सेफ आहे, म्हणजे आता कंपनीची कंडिशन्स कशी आहे, डेट टू इक्विटी रेशिओ किती आहे, तर ह्या गोष्टी, आणि समोरचा जो कस्टमर आहे तो कसा व्हायबल आहे का नाही, याची सर्व, आणि मार्केट कंडिशन कसं आहे, हे सर्व गोष्टी कन्सिडर करून सेफ्टी हा पॉईंट तयार होतो. त्याच्यानंतर लिक्विडिटी, जसे की तुम्हाला म्हटलं आता डेट टू इक्विटी रेशो आहे, कंपनीकडे फंड्स सफिशियंट आहेत का नाही आहे, लोन जास्त प्रमाणात देता येतं का नाही, हे सर्व चेक केलं जातं. त्याच्यानंतर प्रॉफिटेबिलिटी. प्रॉफिटेबिलिटी, ह्या लोन देण्यामागे प्रॉफिटेबल आहे का नाही, किती प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे का, आणि ब्रेक इव्हन असेल, तर या सर्व गोष्टी तिथे चेक केल्या जातं. आणि कस्टमरची क्रेडिट वर्दीनेस, म्हणजे कस्टमर आपण ते 5 C's चेक केले, कॅपॅसिटी, कोलॅटरल, फायनान्शियल कॅपॅसिटी कसं आहे, हे सर्व गोष्टी त्याच्या क्रेडिट वर्दीनेस आपण त्याला म्हणतो. म्हणजे त्याने आजपर्यंत किती लोन पे केलेले आहेत, चांगल्या प्रकारे केलेले आहेत का, त्याचा EMI सारखा बाउन्स होत होता, तो या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे क्रेडिट वर्दीनेस म्हणजे याला लोन देणं वर्थ आहे का नाही, याला आपण क्रेडिट वर्दीनेस म्हणतो. डायव्हर्सिफिकेशन. तर डायव्हर्सिफिकेशन जर म्हणलं तर आता बँक लोन देते, ह्याच्यामध्ये पर्सनल लोन आहे, होम लोन आहे, व्हेकल लोन असतं, तर असं डायव्हर्सिफाईड ते प्रोडक्ट्स असायला पाहिजे. म्हणजे त्यांनी कंपनी, जे म्हणजे बँक आहे, ते पॉलिसी फ्रेमवर्क फ्रेम करणारे हे लोक कन्सिडर करतात की डायव्हर्सिफिकेशन असायला पाहिजे, जेणेकरून फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा फायदा होईल. ह्याच्यानंतर स्टेबिलिटी, जे की मार्केट कंडिशन स्टेबल किती आहे हे पण सुद्धा चेक केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये सांगण्याचं कारण, सांगायचं म्हणजे कस्टमरचं बॅकग्राऊंड आणि मार्केट कंडिशन्स आणि कंपनीची कंडिशन, कंपनी कशी आहे सध्या, स्टेटिक्स काय आहे, हे याच्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ लेंडिंगमध्ये तुम्हाला दिसून येईल. तर या दोनच गोष्टी आहेत, असे काही कॉम्प्लिकेटेड नाही आहेत, फक्त कस्टमर आणि कंपनीची कंडिशन्स. त्याच्यानंतर हेच आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे, त्यालाच वेगवेगळे टर्म्स यूज केलेले असतात. LAPP, लिक्विडिटी, ॲक्टिव्हिटी, प्रॉफिटेबिलिटी, पोटेन्शियल. म्हणजे ॲक्टिव्हिटी सर्व कॅरेक्टर वगैरे येतं, लिक्विडिटी येते, प्रॉफिटेबिलिटी आणि पोटेन्शियल.
त्याच्यानंतर कॅम्प्री हे सुद्धा वेगळ्या टर्म्स आहेत, परंतु तुम्ही ते फक्त वेगळ्या भाषेमध्ये दिलेलं आहे. तर तुम्हाला माहिती असावं म्हणून मी ह्या कॅम्प्री वगैरे असं टर्म वापरलेलं आहे. आता नेक्स्ट आहे ओव्हीडीज. हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ओव्हीडीज म्हणजे काय? ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट्स. ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट्स हे आरबीआयने प्रिस्क्राईब केलेले आहेत. 6 ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत. पहिला आहे आधार कार्ड, दुसरा आहे ड्रायव्हिंग लायसन, तिसरा वोटर्स ID, दुसरा पासपोर्ट, तिसरा मनरेगा कार्ड किंवा त्याला आपण नरेगा कार्ड असं सुद्धा म्हणतो, आणि 6th आहे NPR, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. तर हे सर्व जे आहेत 6 OVDs हे रेसिडेन्शियल प्रूफ आणि ID प्रूफसाठी वापरले जातात. परंतु जे पॅन कार्ड आहे फक्त ते ID प्रूफसाठी वापरलं जातं. इथे रेसिडेन्शियलचा काही संबंध येणार नाही. त्यासाठी तुम्हाला ॲडिशनल युटिलिटी बिल्स हे कन्सिडर केले जातं ॲज अ रेसिडेन्शियल प्रूफ. आता सध्यासुद्धा तुम्ही आधार कार्ड जर दिलं असेल तरी सुद्धा तुम्हाला, जर तुम्ही रेंटने असाल तर रेंट ॲग्रीमेंट किंवा तुमचा लाईट बिल असं तुम्हाला तिथून घेतलं जातं. त्याच्यानंतर काही टेक्निकल टर्म्स आहेत, जसे की FOIR असं आपण त्याला म्हणतो, फिक्स्ड ऑब्लिगेशन इन्कम रेशिओ. म्हणजे जसं आपण आता सिबिलमध्ये मी एक्सप्लेन करणारच आहे, परंतु तुम्हाला आता सांगितलं मगाशी की त्याचे मागचे लोन किती आहेत, एक्झिस्टिंग किती लोन आहेत, हे सर्व तिथं फिक्स्ड ऑब्लिगेशन्समध्ये येतं मित्रांनो. त्याचे EMIs हे कॅल्क्युलेट केले जातात आणि त्याला नेट इन्कम तुमचं जे आहे इन हँड, तर ते आता डिवाईड केलं जातं. तर आयडियल FOIR असतं हे 60%. 60 म्हणजे 60%, म्हणजे तुमचे लोन्स आहेत जे ते 60% मॅक्सिमम असायला पाहिजे तुमच्या नेट इन्कमच्या. 60 म्हणजे नेट इन्कमच्या टोटल 60% असायला पाहिजे. त्याच्यानंतर LTV म्हणजे लोन टू व्हॅल्यू रेशो. LTV म्हणजे बेसिक आपण आता होम लोन आहे, तर होम लोनचे रिक्वायरमेंट आहे 1 करोड, परंतु त्याच्यामध्ये तुमचा डाऊन पेमेंट असतो 25%. तर तुम्हाला 75% लोन मिळेल, म्हणजे 75 लॅखचं लोन मिळेल. त्याचा तुमचा LTV झाला 75%. असा ह्याला म्हणतात लोन टू व्हॅल्यू रेशो. किती लोन अप्रूव्ह होत आहे याला लोन टू व्हॅल्यू रेशो. FOIR बेसिक आहे मित्रांनो. FOIR काय कॉम्प्लिकेटेड नाही आहे. तुमचे जेवढे लोन्स चालू आहेत आणि जे आता तुम्ही सध्या ॲप्लिकेशन केलेलं आहे लोन्सला, ते सुद्धा तिथं EMIमध्ये लोन्समध्ये कॅल्क्युलेट होतं. तर असं टोटल फिक्स्ड ऑब्लिगेशन्स कॅल्क्युलेट होतात आणि नेट इन्कम तुमचं तिथं डिवाइड केलं जातं. ह्याच्यानंतर आहे सिक्युरिटी म्हणजे कोलॅटरल आपण त्याला असं म्हणतो. हे कशासाठी यूज केलं जातं? जेव्हा तुमचं लोन होत नाही आहे तर तिथे तुम्ही कोलॅटरल देऊ शकता मित्रांनो. म्हणजे आता मॉर्गेज हे कॉमन आहे मित्रांनो. जिथे तुमची सॅलरी कमी पडते किंवा काहीतरी फायनान्शियल कंडिशन्समध्ये तुमची पॉलिसी सॅटिस्फाय होत नाही, तिथे तुमचे जे रिक्वायरमेंट्स आहेत कंपनीचे तिथे तुमची क्वालिफाय करू शकत नाही, तर तुम्हाला तिथे कोलॅटरल प्रोव्हाइड करावं लागतं, जेणेकरून तुमचं लोन ॲप्लिकेशन लवकर होईल. कोलॅटरल आलं म्हणजे ॲडिशनल कुशन आलं मित्रांनो बँकेकडे. कारण कोलॅटरलची व्हॅल्यू असते काही सर्टन. तुम्ही घर दिलात तर तुमची 30 लाख रुपये, 35 लाख, 40 लाख घराची किंमत असते, तर ती तिथे बँकेकडे गहाण असते आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला तिथे लोन दिलं जातं. तर हे प्रायमरी आणि सेकंडरी असे 2 प्रकार असतात. प्रायमरी म्हणजे काय? प्रायमरी म्हणजे असे लोन जे की तुम्ही जिथे असेट आहे, जे प्रॉपर्टी आहे ते तुमच्याकडे असतं म्हणजे पजेशन, पण ती गहाण असते बँकेकडे. म्हणजे आता व्हेइकल बघा मित्रांनो, व्हेइकल तुम्ही वापरता, कार लोन करता, म्हणजे पजेशन तुमच्याकडे आहे, परंतु जे आहे ओनरशिप ॲक्च्युअल ती आहे मित्रांनो बँकेकडे. त्याला हायपोथिकेशन वगैरे केलं जातं. आपण पुढे पाहणार आहोत चार्ज म्हणजे काय, त्यालाच आपण चार्ज क्रिएशन म्हणतो. तर ह्याच्यामध्ये प्रायमरी हे कोलॅटरल झाली प्रायमरी कोलॅटरल, म्हणजे कार हे प्रायमरी कोलॅटरलमध्ये येतं. आणि सेकंडरी कोलॅटरल म्हणजे काय? जसं की तुम्ही डायरेक्ट घर किंवा कमर्शियल प्रॉपर्टी दिलात तर ही डायरेक्ट कोलॅटरल झाली. प्रायमरी कोलॅटरल काय? ज्याच्या अगेन्स्ट तुम्ही लोन घेतलेलं आहे, ज्याच्यासाठी म्हणजे कारसाठी लोन घेतला आहे, परंतु कार कंपनीकडे नाही आहे, बँकेकडे तुमच्याकडेच आहे, तर ते प्रायमरी. आणि जे सेकंडरी आहे ते डायरेक्ट तुम्ही त्यांची ओनरशिप वगैरे आणि पजेशनसुद्धा हे तुमच्याकडेच असते, परंतु तुम्ही त्याच्या अगेन्स्ट लोन घेतलेला आहात, म्हणून त्याला आपण सेकंडरी कोलॅटरल म्हणू शकतो. कारण ज्याच्यासाठी तुम्ही लोन घेत आहे ती जी वस्तू आहे
त्या वस्तूला आपण प्रायमरी कोलॅटरल म्हणतो. आणि इथे सेकंडरी काय आहे, तुम्हाला लोन पाहिजे आहे कुठल्या तरी प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट, तर याला आपण सेकंडरी कोलॅटरल असं म्हणतो. जसे की घर मॉर्गेज केलं असं, फॉर एक्झाम्पल. आता नेक्स्ट आहे मित्रांनो चार्ज क्रिएशन. चार्ज क्रिएशन जे आता आपणच पाहिलं हायपोथिकेशन वगैरे, ते आता तुम्हाला इथे डिटेल्समध्ये पाहायला मिळेल. पहिल्यांदा आहे मित्रांनो मॉर्गेज. हे तुम्ही पाहू शकता, हे नेचर ऑफ सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी म्हणजे काय, प्रॉपर्टी. इमूव्हेबल प्रॉपर्टी. इमूव्हेबल प्रॉपर्टी जसे की लँड अँड बिल्डिंग, याचं तुम्ही मॉर्गेज करू शकता, म्हणजे टाईप ऑफ चार्ज याला आपण म्हणतो. आणि हे कुठल्या ॲक्टमध्ये आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 58 सेक्शनमध्ये आहे. दुसरं आहे मित्रांनो ॲक्शनेबल क्लेम्स. ॲक्शनेबल क्लेम्स हे काय, सिक्युरिटी आहे मित्रांनो, जे त्याला आपण अनसेक्युर्ड डेट्स असं सुद्धा म्हणतो. फॉर द एक्झाम्पल बुक डेट्स, FDR, NSC, लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज, या अशा गोष्टी ज्या असतात अनसेक्युर्ड, जिथे कोलॅटरल नसतं, तिथे तुम्हाला जर त्याच्या अगेन्स्ट लोन घ्यायचा असेल तर असाइनमेंट करावं लागतं. म्हणजे हे टर्म्स आहेत, मॉर्गेज, असाइनमेंट वगैरे. हे सुद्धा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये येतं 130 आणि 135 सेक्शनमध्ये. नेक्स्ट आहे मुव्हेबल प्रॉपर्टी. आता इथे इमूव्हेबल पाहिलं आणि इथे आहे मुव्हेबल. मुव्हेबल म्हणजे गुड्स, जसे की कार आहे मित्रांनो, प्लांट आहे, मशिनरी आहे, स्टॉक्स आहेत, व्हेकल्स आहेत, आपण इथे बघितलं. तर ह्याला प्लेज करता येईल किंवा हायपोथिकेशन किंवा लिन ॲज अ ॲग्रीड बिटवीन बँक अँड बॉरोवर. म्हणजे हे वेगवेगळे टर्म्स आहेत, ह्याच्यामध्ये काही असं डिफरन्स नाही आहे, फक्त मेन जे आहे पजेशन आणि ओनरशिपचा. तर तो सेमच असणार आहे. हायपोथिकेशन म्हणजे जसं आपण कारला करतो, कारचं लोन करताना. त्याच्यानंतर प्लेज, लीन, या 3 गोष्टी करता येतात. आता हे प्रत्येक ॲक्टमध्ये वेगवेगळ्या दिलेलं आहे. लीन इंडियन कॉन्ट्रॅक्ट आहे, प्लेजसुद्धा इंडियन कॉन्ट्रॅक्ट आहे, आणि हायपोथिकेशन सरफेसी ॲक्ट आहे. सरफेसी एक ॲक्ट आहे मित्रांनो, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पार्लमेंटद्वारा क्रिएट केलेलं आहे. इथे तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं सर्व गोष्टी, ज्याच्यात काही चार्ज क्रिएट झालेला असेल तर कंपनीला ते रिपोर्टिंग केलं जातं. त्याच्यानंतर पेपर सिक्युरिटीज म्हणजे शेअर्स, डेव्हेंचर्स, म्युच्युअल फंड्स, युनिट बॉन्ड्स. आता हे शेअर्सच्या अगेन्स्ट पण लोन घेतलं जातं मित्रांनो, तर ह्याला लिन केलं जातं. याच्यामध्ये लियन हे सुद्धा इंडियन कॉन्ट्रॅक्ट आहे, जसं की आपण इथे बघितलं. हे वेगवेगळे चार्ज आहेत मित्रांनो. हे चार्ज तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात, कारण बेसिक गोष्ट आहे मित्रांनो ही. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट पाहू शकता सिबिल. सर्वात महत्त्वाचा पॉईंट सिबिल, ट्रान्स युनियन सिव्हिल असं सुद्धा ह्याला ऑफिशियल नेम आहे मित्रांनो. आता हे काय आहे, एक एजन्सी आहे मित्रांनो, प्रत्येक कंट्रीमध्ये असते. आपल्या इकडे एक्सपिरियन आहे, सिबिल आहे, जे की कस्टमरचा, इंडिव्हिज्युअल्सचा किंवा बिझनेसचा पण सिबिल असतो. तर हे फायनान्शियल रेकॉर्ड्स मेंटेन करतात त्याचे, म्हणजे त्याचे स्पेशली क्रेडिट रिपोर्ट्स मेंटेन करतात.